चला तर मंडळी, आज आपण एक असा गोड पदार्थ बनवूया आणि अतिशय चविष्ट असा हा पदार्थ बनतोय. तर बघू शकता, आपण आज इथं नारळाचे लाडू बनवलेले आहेत. अप्रतिम असे लागतात आणि अतिशय सॉफ्ट असे बनतात. बघू शकता काय मस्त अशी आपली रेसिपी दिसते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला तर मंडळी, आज आपण लाडूची रेसिपी बघणार आहे आणि ही झटपट अशी तयार होते. याच्यासाठी जास्त साहित्यही लागत नाही आणि कमी वेळामध्ये पटकन तयार होते. चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया. सुरुवातीला आता इथं आपण जो नारळ घेणार आहे किंवा नारळाचा किस घेणार आहे, तर इथं मी तयार नारळाचा किस घेणार आहे. तुम्ही याच्यामध्ये ओलं खोबरं वापरलं तरीही चालू शकतं. इथं आता मी किसलेला ऑलरेडी विकतचा मिळतो तो किस घेतलेला आहे. तर बघू शकता अशा पद्धतीचं पॅकेट येतं आणि हे 1 किलोचं पॅकेट आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण आता याच्यामध्ये काढून घेऊया. बघा, हे अशा पद्धतीचा कोकोनट पावडर म्हणून लिहिलेलं असतं. एकदम बारीक बुरादा असतो त्याचा. आणि जरी तुम्ही सुक्या खोबऱ्याचं घरी बनवून जरी पावडर घेतली तरीही तीही चालू शकते किंवा ओलं खोबरं वापरलं तरीही चालू शकतं. फक्त ओलं खोबरं घेताना काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला पुढं सांगते. आता इथं आपण मापं घेत असताना सुरुवातीला मी ह्या बाऊलच्या साहाय्याने घेणार आहे. कोणताही एक बाऊल घ्यायचा, त्या मापाने सगळी बाकीची मापं आपण घेऊ शकतो. बघा आता इथे एकदम बारीक असा बुरादा आहे आणि मी 4 वाटी घेतलेला आहे किंवा तुम्ही 4 कोणतेही जे माप घ्याल त्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर इथं तूप घेतलेलं आहे, एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. इथं नॉर्मल टेम्परेचरवरचं तूप आहे. बघू शकता आता इथं गॅस एकदम स्लोवरती ठेवलेला आहे. तूप थोडंसं पागळत आलं की त्यावरती आपण जो नारळाचा किस घेतला होता तो घालून घ्यायचा आहे. हे फक्त नारळातलं मॉइश्चर जाण्यासाठी किंवा मग नारळाला थोडासा वास येतो, कच्चापण येतो, तर तो जाण्यासाठी फक्त आपण भाजणार आहे. हे जास्त पूर्णपणे असं भाजायचं नाही. जसं आपण रवा भाजतो वगैरे त्या पद्धतीनं भाजायचं नाही. एकदम स्लो गॅसवरती फक्त याचा थोडंसं मॉइश्चर कमी व्हावं किंवा जो फ्लेवर आपल्याला कच्च्या खोबऱ्याचा येतो तो लागू नये, त्यासाठी फक्त आपण हे परतून घेणार आहे. आणि तूप त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित पद्धतीनं मिक्स व्हावं यासाठी आपण हे मिक्स करून घेणार आहे. आता इथे बघू शकता एकदम स्लो गॅसवरती आपण हे भाजून घेणार आहे, नाहीतर खाली लागलं जातं. एकदम बारीक असं खोबरं असतं, त्यामुळे लगेच पटकन खाली लागलं जातं. आता हे असंच मी थोडा वेळ 4 ते 5 मिनिटं हलवून घेते, म्हणजे त्याच्यातील मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचे जे काही आपण पदार्थ टाकणार आहे ते ॲड करून घेणार आहे. इथं कलर थोडासा चेंज झालेला आहे. मी इथं चेक करून बघते की व्यवस्थित आपलं खोबरं आहे ते भाजलेलं आहे की नाही आहे आणि त्यानंतर मग आपण बाकीचे पदार्थ आहेत ते ॲड करूया. हे जे लाडू बनवतो ना आपण, ते अतिशय चविष्ट असे बनतात. तुम्ही बाहेरनं जे लाडू आणता किंवा हे केले जातात, तर त्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीचे लाडू झटपट बनवू शकता आणि 2 ते 3 साहित्यामध्ये तयार होतात. आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही आणि भरपूर सारे असे लाडू तयार होते. तर बघू शकता आपण फक्त 4 वाटी घेतलेले आहेत. 4 वाटीमध्ये किती लाडू तयार होतात ते तुम्हीच पाहू शकता. आता हा जो बुरादा आहे तो चांगला भाजत आलेला आहे. आता याच्यावरती मी परत 1 चमचा तूप घातलेला आहे आणि परत थोडंसं मिक्स करून घेते. बघा आता खोबरं चांगलं भाजलेलं आहे. मी थोडंसं तोंडामध्ये टाकून पण बघितलं तर व्यवस्थित भाजलेलं आहे. आता आपण आहे ना, तर याच्यामध्ये आता आपण दूध घालायला घेऊया. इथं दूध घालत असताना थोडीशी कढई मोठी घ्यायची. सुरुवातीला माझा तोच प्रॉब्लेम झाला, की मी कढई छोटी घेतली आणि त्यानंतर दूध घातल्यानंतर आपलं जे खोबरं असतं ते वाढत जाते. तर बघू शकता दूध घातल्यानंतर पूर्ण ऑब्झर्व करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण सुकं खोबरं वापरतो ना, त्यावेळेस काय होतं, की दूध जास्त प्रमाणात लागतं आपल्याला. ज्यावेळेस तुम्ही ओलं खोबरं घ्याल त्यावेळेस दूध तुम्हाला कमी लागेल आणि सुकं खोबरं असेल त्यावेळेस दूध जास्त प्रमाणात लागतं. इथं बघू शकता जसं-जसं मी दूध घालते तसं-तसं ते खोबरं आहे ते फुलत चाललेलं आहे आणि वाढत चाललेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये खवा मी 200 ग्राम घातलेला आहे आणि साखर आहे ती 2.5 वाट्या घातलेली आहे, म्हणजे 2.5 कप घातलेली आहे. कमीत कमी पावशेरच्या आसपास साखर याच्यामध्ये घातलेली आहे. बघू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. थोडीशी कढई मोठी घेतली ना तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करता पण येईल. मला वाटलं एवढं जास्त फुलणार नाहीये, परंतु जे आपण ड्राय कोकोनट घेतो ना जो बुराडा, तो दूध घातल्यानंतर पूर्ण फुलला जातो. त्यामुळे जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे ते बघू शकता याचं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे नारळाचं, ते केवढं जास्त झालेलं आहे, जास्त बनलेलं आहे ते. त्यामुळे नारळाचे लाडू पण आहेत ना, ते खूप सारे बनतात. आता याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी वेलची पावडर घालून घेतलेली आहे
आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये खवा थोडा जास्त घालायचा. जर तुमच्याकडे खवा अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये जी दूध मिल्क पावडर येते तर ती 2 पॅकेट घालू शकता. म्हणजे त्यानेही खूप छान अशी टेस्ट येते. आता इथे बघू चांगलं मिक्स करून घेतलेलं. आता आपण एका परातीमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड करून घ्यायचे आणि नंतर आपण लाडू आहेत त्याचे वळायला घेऊया. 4 वाटीमध्ये कमीत कमी तुम्हाला 30 ते 32 लाडूच्या आसपास लाडू बनतात आणि वजनी म्हणाल तर तुम्हाला हे कमीत कमी 1.5 ते पावणे 2 किलोच्या आसपास भरले जातात. तर बघा आता इथं हे साईडला करून घेते आणि त्यानंतर आपण वळायला घेऊया. हाताला थोडंसं तुपाचा हात लावायचा आणि आपण हे लाडू वळायला घ्यायचे. जास्त गरम गरमच वळले पाहिजेत असं काही नाही. हे जे नारळाचे लाडू आपण बनवतो ना ते एकदम सॉफ्ट बनतात. त्यामुळे तुम्ही थोडंसं थंड झाल्यानंतरही बनवायला घेतलं तरी हे अजिबात घट्ट होणार नाहीत किंवा काही होणार नाही. त्यामुळे कधीही बनवू शकता. थोडंसं थंड झाल्यानंतर मी लगेच बनवायला घेतले, जास्त वेळ नाही ठेवलं. आता बघा अशा पद्धतीने पटकन लाडू वळले जातात. याच्यासाठी काही टेन्शन घ्यायची गरज नाही की आपले लाडू कडक बनतील, पातळ बनतील, काही होणार नाही. एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा. अप्रतिम अशी रेसिपी आणि नक्की अशा पद्धतीची करून बघा. हे तुम्ही प्रसादासाठीही बनवू शकता किंवा मग असंही आपल्याला गोड खायचं असेल तेव्हाही तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवून खाऊ शकता. अप्रतिम असे लागतात आणि एकदम कमी साहित्यात बनवू शकता. बघा काय मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत. इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की अशा पद्धतीचे लाडू करून बघाच आणि त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही साध्या आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. तर बघू शकता भरपूर सारे लाडू आपले तयार झालेले आहेत. आता एक शेवटचा राहिलेला तेवढा मी वळून घेते आणि एकदम झटपट तयार होतात. याच्यासाठी लाडू बिघडायचं अजिबात टेन्शन राहत नाही. त्यामुळे इझिली तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. पहिल्यांदा जरी तुम्ही अशा पद्धतीचे लाडू बनवणार असाल तरीही तुमचे हे लाडू आहेत ते परफेक्ट बनले जातील. तर त्यासाठी नक्कीच बनवून बघा. बघा काय मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत की नाही. चला तर आता याच्यापुढे एक काम करायचं आहे की तुम्ही असेही खाऊ शकता किंवा मग त्याच्यावरती जो नारळाचा बुरा मी परत घेतलेला आहे एका बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये डीप करून असं ठेवणार आहे. बघा काय मस्त असे लाडू दिसत आहेत की नाही. एक नंबरच आणि खायला अतिशय सॉफ्ट असे होतात आणि खूप टेस्टी असे बनतात. फक्त तुम्ही याच्यामध्ये गोडाचं जे प्रमाण आहे ना ते मी 2.5 कप घातलेलं आहे. तुम्हाला हे मीडियम गोड आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर याच्यामध्ये 3 वाट्या घाला. म्हणजे 4 वाटी आपण खोबरं घेतले तर 3 वाटी साखर घालू शकता किंवा मग तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 वाटी घातलं ना तर परफेक्ट बनतात. एवढे गोड तर म्हणजे जेमतेम गोड आहेत. आता बघू शकता अशा पद्धतीचे लाडू मी बनवून घेतलेले आहेत. अप्रतिम असे दिसत आहेत. आता याच्यामध्ये 26 जानेवारी तर जवळ आलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर या लाडूंमध्ये तुम्ही मिश्रण थोडं थोडं बाजूला काढून त्याच्यामध्ये खायचे जे कलर येतात ना आपले ते कलर मिक्स करून तसे तुम्ही बनवू शकता. मुलांनाही जास्त आवडतात. परंतु शक्यतो काही लोकांना आवडत नाहीत की बाहेरचे कलर त्याच्यामध्ये मिक्स केलेले किंवा फूड कलरही वापरलेला काही लोकांना आवडत नाही. तर नसेल आवडत तर तुम्ही व्हाईटमध्येही बनवू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर असा कलर घालूनही तुम्ही बनवू शकता. बघा काय मस्त असे आपले मधले 3 लाडू दिसत आहेत का नाही आणि साईडून सगळे असे पांढरे बनवलेले आहेत. अप्रतिमच. चला मंडळी तुम्ही कधी बनवताय मग अशा पद्धतीचे लाडू एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकन प्रेस करा. आपल्या अशाच काही रेसिपी आल्यात की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल. मंडळी अशा पद्धतीचे लाडू तुम्ही सणावाराला किंवा मग तुम्ही कोणतेही ओकेजन असेल त्याच्यासाठी बनवू शकता. देवाला प्रसादासाठी बनवू शकता किंवा मग दिवाळी असेल दिवाळीमध्येही बनवता येतं किंवा बड्डे वगैरे असेल तेव्हाही तुम्ही अशा पद्धतीचं बनवू शकता. तर बघा रेसिपी अप्रतिम आहे. नक्की बनवा आणि चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.